स्वातंत्र्यवीरांचा हा जिल्हा. स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस संघटन हे उभं करणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती. ती विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संमेलन अधिवेशनं ही या देशात होत असत. पण त्याच देशामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं आहे याची पाहणी करायची असेल तर फैजपूरचं नाव पचवून येतं. त्या फैजपूरला महात्मा गांधी होते, जवाहरलाल नेहरू होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. अनेकांची नावं घेता येते की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्याचा चांगला कालखंड हा घालवला. तुरुंगामध्ये जायची वेळ आली त्याची तमा वाढली नाही. आणि ती विचारधारा खेड्यापाड्यामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैजपूरचा उल्लेख हा प्रथम करावा लागतो. आणि काम या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं. आज मी या ठिकाणी सहज वाचत होतो. मी सुद्धा एका काळामध्ये लोकांच्यामध्ये महाराष्ट्रात काम करत होतो आणि त्यावेळेला अनेकदा मी या जिल्ह्यात येऊन गेलो. कितीतर नेते मला आठवतात त्यांनी ह्या जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली. मला माझं गोटू भासांचं नाव आठवतं. आमच्या भगिनी सरसेनेकाताई पाटील त्यांची आठवण होते. त्यांच्याबरोबर त्यांचे यजमान सुरेश पाटील यांची मला आठवण होते. आणि नंतरच्या काळामध्ये जवळपास 2-3दा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अजूनबाई गुजरातींना तुम्ही मोठ्या मताने निवडून दिलं, मंत्री म्हणून काम केलं. पण महाराष्ट्राची विधानसभासुद्धा उत्तम रीतीने कशी चालवतायचे याचा एक उत्तम उदाहरण अजूनबाई या ठिकाणी करून गेलं होतं. अनेक नेतृत्वाची नावं घेता येतील. सवन गांधीवादी विचार हा नजरेसमोर ठेवून आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खानदेशापुरती मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये सवन महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्मरण आमच्या पिढीला हे निश्चितपणाने आहे. आणि हा जिल्हा आगळा वेगळा जिल्हा आहे. विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं भेटत आहोत. निवडणुका येतात, निवडणुका जातात. निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समोरच्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवता येतील, त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय आहे याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागतं. नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात. आज काय दिसतं या ठिकाणी? निवडणुका आल्या, सवन देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे. उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये
कोण आणि कसा कारभार करणार या संबंधीचं औत्सुक्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर्यानं आपण घेतली पाहिजे. आम्ही लोकांनी या ठिकाणी श्रीराम पाटील यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्याबद्दल आस्था असलेला आणि आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून दाखवणारा एक उत्तम नवखा उमेदवार, पण ज्यांना प्रश्नाची उकल उत्तम आहे, त्यांच्या पाठीशी ठाकरेंची शिवसेना आहे आणि अन्य संघटना आहेत. या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी श्रीराम पाटलांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवावं ही आम्हा लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा आहे. आज काय दिसते, आज देशापुढचे जे प्रश्न आहेत, मग ते शेतीचे असतील, उद्योगाचे असतील, शिक्षणाचे असतील, अन्य असतील, या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या संबंधीची चिंता आज लोकांना आहे. एका बाजूनं आम्ही पाहतोय की गेले 10 वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हातात, नरेंद्र मोदींच्या हातात आहे. हे ग्रस्त तुमचे गमतीचे आहे. तुमच्याकडे मध्यंतरी येऊन गेले, महाराष्ट्रात हिंडतात, देशात हिंडतात. ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. पण ती अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे. आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची शंका यावी अशा प्रकारच्या गोष्टी आणि धोरणं आज त्या ठिकाणी मांडतात. त्यांनी सांगितलं होतं 10 वर्षाच्या पूर्वी महागाई ही या देशामध्ये फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी त्यावेळेला पेट्रोलचे दर हे कमी केल्याचं राहणार आहे. हे कधी सांगितलं? 2014ला. आणि 2014ला पेट्रोलचे दर 71 रुपये होते लिटरला. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की 50 दिवसामध्ये हे भाव मी खाली आणतो. लोकांना वाटतं चांगली गोष्ट आहे, 50 दिवस सहन करूया, 50 दिवसात दर कमी करतात. आज 2014ला त्यांनी ही घोषणा केली, त्याला 3650 दिवस होऊन गेले. 50 दिवसाच्या 50% दर कमी केले करणार होते. आज 71 रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर होता तो 106 रुपये झाला. सांगितलं काय, घडलं काय? पेट्रोल हे काही फक्त श्रीमंतांच्या गाड्या त्यासाठी असं नाही. तुमचा शेतीमाल हा बाजारात न्यायचा असेल तर तुम्ही टेम्पो कराल, तुम्ही चेक कराल, त्याला पेट्रोल लागतं. तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी किंवा अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं, एस टीचा प्रवास करावा लागतो, त्याला पेट्रोल लागतं. आणि म्हणून पेट्रोलच्या किमती या जर कमी केल्या नाही तर सगळं अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला होता, तो शब्द पाळला नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. अनेक लोक हल्ली घरामध्ये गॅस वापरतात, स्वयंपाकाच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात. मोदी साहेबांनी 2014ला सर्व देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर, सिलेंडरचे दर कमी करणार आहोत. ज्यावेळेस सांगितलं त्यांनी 2014ला त्या सिलेंडरचा दर 410 रुपये होता आणि आज 1160. मला आठवतं आहे त्यांनी भाषण केलं 2014ला आणि आया बहिणीनं सांगितलं म्हातारा जाल त्या सिलेंडरला नमस्कार करून जा, यातनं आमची सुटका करा. ती सुटका तर झालीच नाही, पण तुम्हा लोकांची लूट
आज त्या माध्यमातून झाली. हा देश प्रचंड देश आहे. मुलं शिकत आहेत, मुलं येत आहेत, कामधंद्याची अपेक्षा करतात. मोदी साहेबांनी सांगितलं 2014ला आम्हा लोकांच्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर आम्ही दरवर्षी 2 कोटी मुलांना नोकरी देऊ. जगामध्ये एक संघटना आहे, तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ही जगाची मजूर, कामगार या सगळ्यांच्या हिताची जपणूक करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे. त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की आज रोजीला हिंदुस्थानामध्ये 100 मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर पडतात नोकरीसाठी, त्यातल्या 87 मुलांना नोकरी मिळत नाही. म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात मिळाल्या. आणि मोदींचं म्हणणं होतं की 2 कोटी दरवर्षी देतो. 2 कोटीचा भत्ता नाही, अनेक गोष्टी त्यांनी असं सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात, अन्याय करतात अनेकांच्यावर. काही उदाहरणं देता येईल. आज झारखंडसारखं राज्य, झारखंड हे आदिवासींचं राज्य, त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे. त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर, कारभारावर टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांची टीका का केली ते समजून घेतलं असतं, त्या मुख्यमंत्र्याला बोलवलं असतं, त्याचं दुखणं काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला असता. मोदी साहेबांनी काढलं. त्यांनी झारखंडचा मुख्यमंत्री असं बोलतो त्याचा खोटा खर्चा भरला आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये. दिल्ली ही देशाची राजधानी, त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री आहे. एक चांगलं काम करणारा तरुण आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं. शैक्षणिक संस्था सुधारल्या, आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सुधारणा इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे, देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात. त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली. परिणाम काय झाला? त्यांचा खोटा खर्चा भरला आणि आज ते तुरुंगामध्ये आहेत. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचं. सत्ता याच्यासाठी वापरायची असते. पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात. टीका टिप्पणी हा यांचा स्वभाव आहे. कुठेही भाषणाला उभं राहिले की पहिल्यांदा राहुल गांधींचा टीका करणार, काँग्रेसवर टीका करणार. त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाच्यासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली. जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याची 12-13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातली. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये योग्य रीतीने यावा म्हणून संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली. जगामध्ये भारताचं नाव लौकिक वाजविण्याची काळजी केली. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नाच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिराजींनी त्या काळामध्ये केली होती. अशी अनेकांची नावं घेता येतील की त्या काँग्रेसच्या लोकांनी, ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळातले डॉक्टर मनमोहन सिंग असतील, या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे. त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर
व्यक्तिगत हल्ले करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे सातत्याने करतायत, हे देशाच्या दृष्टीने चालले नाही. आम्हाला लोकांच्यावर टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे. मी काय, उद्धव ठाकरे काय, प्रत्येक भाषणामध्ये आमच्या काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या टीका करता ठीक आहे. आज पण ज्यांनी हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चावडीतनं ज्या कुटुंबियांनी कष्ट केले, त्याग केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा बदलेल कसा याची ज्यांनी खबरदारी घेतली, अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा सोडून आज मोदी साहेब फक्त टीका टिप्पणी करतायत. याचा अर्थ जे फळ त्यांच्याकडे आहे त्या फळाचा गरिमा, त्या फळाची प्रतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडे होते. बेकारीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कामगारांचा प्रश्न असो, कशातही त्यांचं लक्ष नाही. मगाशी बोलत असताना आमच्या सरकारने सांगितलं की दिल्लीच्या सीमेवर एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ते सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले. दिल्लीच्या सीमेवर त्यांना अडवलं. मी 2-3 वेळेस त्यांना भेटायला गेलो. एक वर्षभर उन्हाचा, दिल्लीच्या थंडीचा, पावसाचा विचार न करता शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला बसलेला होता. पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं, त्याच्या भेटीला जावं, त्यांचे प्रश्न सोडवावे. पण त्यासाठी ते झुंकूनसुद्धा बघितलेलं नाही आणि त्यामुळे आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे. तुम्ही लोक कापसाचं पीक घेता. अनेकांच्या घरात मी पाहिलं की घरात अजूनही कापूस आहे. तुमच्यापैकी काही लोकांच्या घरात कदाचित कापूस असेल आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही. तुम्ही केळीचं उत्पन्न घेता. माझी स्वतःची 4 एकर केळी आहे आणि मी बघितलं की आज मला माझ्या केळीला 7 रुपयाच्या खाली भाव मिळतो. 7 रुपयाच्या खाली. त्यामुळे केळीचं पीक फरक आहे, ऊसाची साखर होते, त्या साखरेचं निर्याचे उल्बंधन, अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या निर्याचे निदान. शेतकऱ्याला 2 पैसे द्यायचे असेल तर उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन त्याच्या मालाची किंमत ठरली पाहिजे आणि तेच करायचे असेल तर तो माल देशाचा विकूच, पण जगात विकायचा अधिकार त्या शेतकऱ्याला असला पाहिजे. आजच्या या सरकारने शेतकऱ्यांची गळचेपी केली, तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात असं दिसते. मला आठवतं आहे की ज्यावेळेला माझ्याकडे 10 वर्षाच्या पूर्वी शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे एक माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी फार अस्वस्थ झालो. हा देश शेतीप्रधान देश म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव घेऊन आत्महत्या करतो. मी ठरवलं का आत्महत्या केली त्याच्या खोलात जाऊया. मी आलो दिल्लीवरनं, यवतमाळ जिल्ह्यात गेलो. ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. त्या ठिकाणी त्याची माऊली पदरानं डोळे पुसत होती. तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत. तिने सांगितलं एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आहे आणि 2 धाकटी मुलं आहेत, ती शाळेत आहेत. तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं, कर्ज फेडता आलं नाही आणि त्यावेळेला सावकारांनी घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अमृतचा पंचनामा केला. मुलीचं लग्न ठरलं होतं. ज्या माणसाची भांडी कुंडी बाहेर काढली जातात त्या घरातली मुलगी करायला नको असं व्याह्यांनी ठरवलं आणि लग्न मोडलं. ते माझ्या मालकाला सहन झालं नाही. एक दिवशी आला, इंजिनची वाटली आली, गटागटा झाला
आणि जीव त्या ठिकाणी दिला. हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज. त्यावेळेला काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आम्ही सगळे एकत्र होतो, एकत्र बसलो आणि ठरवलं काय वाटेल ती किंमत देऊ, पण शेतकऱ्याला कर्ज बाजारी ठेवायचा नाही, त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं. एका हुकमानं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि एक नवीन रस्ता आज शेतकऱ्यांच्या सोबत दिलेलं आहे. पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार व्यक्तींची तयार नाही आणि त्यामुळे निकाल हा घ्यायचा आहे. तुम्हाला मला ठरवावं लागेल, जे सरकार जे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या विरोधात, जे राज्यकर्ते महागाईला नियंत्रित ठेवत नाहीत, जे राज्यकर्ते बेकारीला मार्ग काढत नाहीत, जे राज्यकर्ते समाजाचा गरीब वर्ग, आदिवासी असेल, दलित असेल, महिला असतील, त्यांचा सन्मान करत नसेल, काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत असेल, तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्याम फारसांचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्यासोबत वचन दाबा, मोठ्या वचन त्यांना विजय करा.